आज आपण मुलांची फेवरेट डिश बनवणार आहोत, चाऊमिन. ही एकदम चायनीज ठेल्यावर मिळते, त्याच पद्धतीने आपण घरी बनवणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत अशी आपली चाऊमिन तयार झालेली आहे. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला नूडल्स तयार करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपण एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायचं. पाणी उकळलं की त्यामध्ये मीठ आणि नूडल्स घालून घ्यायचे. आपल्याला इथं पाणी एकदम खळखळतं असं पाहिजे, त्यासाठी जास्त पाणी घालायचं आपण. आणि हे फास्ट गॅसवरच आपण 4 ते 5 मिनटं चांगलं शिजवून घेणार आहोत. तर हे इथं आपण 80 ते 90% नूडल्स शिजवून घ्यायचे. एकदम मॅश झाले नाही पाहिजेत, थोडेसे इथं आपण कच्चे काढणार आहोत, म्हणजे जास्त चिकटणार नाहीत. आणि आता आपण हे गरम पाण्यातनं काढून घेऊया आणि ह्यावरती थंड पाणी घालून घेऊया, म्हणजे हे जास्त ओव्हरकुक होणार नाही. आता आपण हे करायला घेऊया. तर त्यासाठी एका कढईत 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्येच आपण बारीक कट केलेलं लसूण आणि आलं घालून घ्यायचं. इथं आपण बारीक कट करून घालणार आहोत, त्यामुळे छान टेस्ट येते चाऊमिनला. ते थोडे लालसर भाजले की आपण त्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या. यामध्ये आपण कांदा, गाजर, शिमला मिरची आणि कोबी घातला आहे. तुम्ही ह्यामध्ये भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घातल्या आणि नको असेल त्या स्किप केल्या तरी चालेल. 3 ते 4 मिनटं आपण मोठ्या गॅसवरतीच ह्या भाज्या भाजून घेणार आहोत. आता ह्या भाज्या आपल्या भाजलेल्या आहेत, तर आपण वरून ह्यामध्ये नूडल्स घालून घेऊया. नूडल्स एकदम सुटसुटीत असे झालेले आहेत. हे आपण थंड पाणी घातल्यामुळे हे जास्त कुक झालेले नाही आणि एकदम सुटसुटीत असे तयार झालेले आहेत. तर आता आपण वरून ह्यामध्ये काळी मिरी पावडर पाव चमचा घालायची, 1 चमचा विनेगर, 1 चमचा सोया सॉस घालायचा. तुम्हाला इथं तिखट हवे असतील तर तुम्ही सुरुवातीला आलं लसूण सोबत मिरची घातली तरी चालेल. हे आता आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. हे आपण 2 ते 3 मिनटं चांगलं मोठ्या गॅसवरतीच आपण हे नूडल्स परतवून घेणार आहोत. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला मीठ टेस्टनुसार तुम्ही घातलं तरी चालेल. मी इथं मीठ वापरलेलं नाही आहे. तुम्ही हे टेस्ट करून मीठ वापरू शकता. हे आता आपले नूडल्स तयार झालेले आहेत. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. वरून तुम्हाला आवडत असेल तर हिरव्या कांद्याची पात घातली तरी चालेल. मी इथं कोथिंबीर वरून घातलेली आहे. तर आता आपण हे गरम गरम सर्व करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.